नीरज ये ना. नीरज कशी दिसते मी? छान. आणखी खूप छान. जी बाबा जरा कुशल सारखं बोल ना काहीतरी आयटम वगैरे. हा तशी दिसतेस तू. बरं मला सांग मी माझ्या सासऱ्यांना आवडेल ना रे सून म्हणून? जुन्या की नव्या? दोन्ही. हे बघ जर मी माझ्या जुन्या सासऱ्यांना आवडले तरच ते त्यांच्या सख्ख्या मुलाला माझ्या नवीन सासऱ्यांना दत्तक म्हणून देतील ना. पण ते तर कधीच तयार आहेत लग्नाला. ए नुपूर तुझं लग्न ठरलंय? काय? येस. माझं लग्न ठरलं? नीरज अहो तुम्ही आज संध्याकाळी काय करताय? काय नाही. त्यामुळे आपण 8 नंतर आहे ना. हो चालेल काही प्रॉब्लेम. नमस्कार करते हा मामाजी. नमस्कार नमस्कार. काय अरे हा घे. छान छान बस बस. संस्कारांच्या मुलीवरचे छान. कशी आहेस पुरी? छान आहे. हा हा? छान. वा 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 छान पोरगी आहे. आवडली मला. चहा कसा होता? छान होता चहा बाळा. ए शाळा चुकवायची नाही हा. गुरुजी आहेत आमचे. म्हणूनच म्हटलं शाळा चुकवायची नाही. अच्छा अच्छा अच्छा. चहा छान होता बाळा छान होता. नावाचे गुरुजी आहेत फक्त. विधी सोडून सगळं येतं त्यांना. एखादा तरी विधी करून द्या मला. आज बघा दत्तक घेण्याचा विधी कसा करून दाखवत होते. हो हो. हे कोण? हे आमच्या आई. नमस्कार. हा? छान आहे. म्हणजे अगदी मुलांवरच गेलेत. बसा जागेवर. अगं बाई विसरलेच मी. आईसाहेब या ना बसा. बस. बरं तुम्हाला मान्य आहे ना हे लग्न? नाही म्हणजे मुलगा दत्तक जाणार आहे. हो हो का मान्य नसावं. एवढे चांगले आईबाप मिळणार त्याला भाग्यच. वा वा छान. अहो आईचं सोडा पण असा हा बाप शोधून सापडणार नाही कुठे. करेक्ट आहे. पण अशी आई त्याच्या नशिबात येणार हे भाग्यच त्याच. हो ना. ते म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना कर्ज बाजारी. विजू आई विना भिकारी ग. हा तेच ते वहिनी. हा पण आमचा कुशल नेहमीच भिकारी. हो 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 आईची माया त्याला कधी मिळालीच नाही. आई विनाचं पोर. काय कुशलला आई नाहीये? अय्या म्हणजे मला सासू नाहीये? नाही 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 नाही, असं नाही झालं. मला सासू सासरे दीर नणंद असं सगळ्यांनी भरलेलं कुटुंब हवंय. मला सासू हवी जिनी मला छळायलाही हवं. अगं थोडं पण मला सासू हवी. आहे 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 सासू आहे आई आहे कुशलला. आणि मला सांगायचं होतं की कुशल नेहमी घराबाहेर असतो ना घरात नसतो. त्यामुळे आईची माया त्याला कधी मिळाली नाही. आईचं प्रेम त्याला कधी मिळालं नाही. काय सांगू आता. कुशलची आई आणि कुशल म्हणजे गाय आणि वासरू. वाघीण आणि छवा. टॉम आणि जेरी. काय काय झालं काय झालं? नाही झाल्यांचं सुरू. कुशल आणि त्याची आई. हा त्यांचा तो काळजाचा तुकडा ना. हो हो हो. मग एखाद्याचा काळजाचा तुकडा आपल्या मतलबासाठी दत्तक घेणं म्हणजे नाही नाही घ्या घ्या. मामा अरे काय हरकत आहे. म्हणजे आई देईल ना कुशलला तेवढंच प्रेम. काय आई? हो 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 मलाही आवडेल. अशी आई कुशलला मिळाली तर मलाही आवडेल. हो. काय नाही म्हणजे दत्तक घेण्यासाठी अशी आई मिळाली तर आवडेल. का नाही आवडणार? नाही नाही आई ही शेवटी आईच असते. आईची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही. घराचाच प्रश्न आहे ना. बघा आपल्या घराची यांना सुद्धा काळजी आहे. नाही नाही पण कुशलला दत्तक घेऊन मी त्या माऊलीला नाही दुखावणार. नाही नाही हे पाप आहे पाप. नाही करा कर घ्या त्याला. नाही 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 अजिबात नाही. माझ्या बहिणीच्या हातून मी कुठलंही पाप घडू देणार नाही. शैला तू अगदी बरोबर आहेस. आता काय करायचं? आत्या मी काय म्हणते एक पाप कर प्लीज. नाही बाबा. माझ्यासाठी माझ्यासाठी प्लीज. मला चालतील 2 सासवा काही हरकत नाही. आता ऐका ना आम्ही आपापसात बघून घेतो ना काय ते. हो पण अहो दत्तक विधी झाला तरच हे लग्न होईल. आजी आजी मी काय म्हणते हे बघ
दत्तक विधी जरी नाही ना झाला तरी सुद्धा मी लग्न करायला तयार आहे, काही प्रॉब्लेम नाही. नाही नाही असं होऊ शकणार नाही. दामोदरराव तसं सांगूनच गेले. सांगून गेले ना, मग आता आपण काय ते ठरवायचंय. उगाच मुलीचं मन मोडू नका. मुलगा पण चांगला आहे आणि मुलाचे वडील पण चांगलेच आहेत. नाही 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 हे लग्न मोडलं. मी जाहीर करतो हे लग्न मोडलं. चला हे उचला, चहा वगैरे. नाही, थांबा थांबा, पण मी काय म्हणतो, काहीतरी मिडवे निघेलच ना. हा मिडवे आहे. या चहाचे 10 रुपये द्या आणि निघा इथून. मामा एक ऑप्शन आहे. अरे मग बोल ना लवकर. हे बघा, नवऱ्या मुलाची आई ही नुपूरची आत्या असली पाहिजे. करेक्ट? करेक्ट, एक्झॅक्टली करेक्ट. हा, मग आपण एक काम करूयात ना, जर मामांनीच कुशलच्या आईला बहीण मानलं तर? चालेल या. चालेल ना? थांबा थांबा, पण त्याआधी या कुशलच्या दोन्ही भावांना त्याच्या आईने ओवाळू देत. चालेल, तुला लय लहान समजत होतो रे मी. गुरुजी, मी काय म्हणते, तो गाजर आहे ना जरा चांगला बारीक किसा, म्हणजे गाजराचा हलवा असा जिभेवर वितळला पाहिजे. बरं, पण ओवाळणीची तयारी झाली का? चला, ओवाळणीचं ताट तयार आहे. हा बघा, दादा, आता आपल्याला 2 बहिणी होणार. म्हणजे आजवर ज्या हातावर एकच राखी बांधली जायची त्याच्यावर आता 2-2 राख्या बांधल्या जाणार. म्हणजे ओवळणीत सुद्धा जास्त पैसे टाकावे लागणार. पैसे अरे आपल्या नुकडीचं लग्न होईल ते बघ ना. झाली आता सगळी तयारी झाली. आता एकदा लग्नाचा बार उडाला की झालं. अरे पण आमची ताई कशी आली नाही अजून. ते कुशलची आई जर येणार नसेल तर हा सगळा खर्च करायचा कशाला? हा फुकट जाणार उगे. हो थांबा जरा, काजर खिचू नका. हो, असं काय करता. येणार तुम्ही फोन करा. अगं फोन करा तर. फोन कुठे ठेवलाय? हॅलो, हा काय कुशल? हा बोला. हा बोला. नाही नाही, तुझी आई जर येणार नसेल आमच्या घरी तर हे लग्न मोडलं असं आम्ही समजायचं का? नाही नाही, हे बघा, मी पाठवलाय तिला. ती तुमच्या दारातच उभी असेल आता बघा. दारा ए लता, दारू का? बिजू, दार उघड. उडा ना दार. हे विजेल ना. एक मिनिट, मी उघड. आपण कोण? सागर, सरिता कारंडे, सागरची आई. अच्छा, या या या. हो हो, चला ना, या, चला. या या या. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. खरं सांगू का, तुम्हाला काही कळले का? हो, तुमच्याकडे बघितल्यानंतर तुमची मुलं आईवर गेली आहेत की बाबांवर गेली हेच कळत नाही. अगं बाई, हे होय. नाही कायचं आहे, जुळी आहेत ना ती, म्हणून एकमेकांसारखी दिसतात. आणि आमचीच असल्यामुळे आमच्या दोघांसारखी दिसतात. खरं तर आम्ही सगळेच एकमेकांसारखे दिसतो बाई ग. असं होतं सगळं. हुशार आहात तुम्ही, खूप हुशार आहात. तुमच्या बोलण्यावरूनच समजते. अगदी आमच्या ह्यांच्यावर गेला होता, म्हणजे यांची बहीणच शोभता तू बाई. तुम्ही. हे माझे मिस्टर चंद्रकांत. अच्छा, नमस्कार करते. आणि हे माझे मिस्टर सूर्यकांत. नमस्कार करते तुम्हाला पण. मी लहान आहे तुमच्यापेक्षा. आम्हाला कशाला वेळ घालवते आपण? हो चला ना, ओवाळणी करून टाकूयात, सुपारी फोडून टाकूयात आणि लवकर आटपून टाकूयात सगळं. आणखी काही चिरायचं किसायचं आहे का? अगं बाई, बघा ना, त्या घरचा आचारी एवढा सोज्वळ आहे. त्या घरात लग्न व्हायलाच हवं. शेवटी घराचा प्रश्न आहे. दादा, यांना सुद्धा आपल्या घराची काळजी आहे. हो, ओवाळणी करायच्या आधी एकदा यांना आप्पासाहेब आणि आईसाहेबांच्या पाया पडू देत का? हो हो, मलाही आवडेल त्यांच्या पाया पडायला. चला, मी तुम्हाला घेऊन जाते. हो, चल. ये, अगं, ये ना. दादा, मला वाटतं आता तरी तुझ्या या लग्नाला काही हरकत नसावी. म्हणजे नसायलाच पाहिजे. आज आज आपल्या आप्पांची इच्छा पूर्ण होणार.
अहो ऐकलत का? कान फुटले नाहीयेत माझे. तुम्हाला नाही हो, मी यांच्याशी बोलते. अहो आपल्याला की नाही आज कन्यारत्न होणार आहे. हा, तुम्ही नाही म्हणायचं ना की मला एखादी मुलगी असती तुम्हाला आनंद झाला असता म्हणून. काय हो, तुम्हाला मुलगी हवी होती मला नाही कधी सांगितलं ते. त्यासाठी प्रेम असावं लागतं. बरं ते जाऊ देत, पण आज तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. काय म्हणून हे सोंग तुम्हाला आवडलं हो? हे बघा कोण आले, नुपूरच्या नवीन सासूबाई. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बरं तुम्ही बोलत बसा, मी पटकन नुपूरला घेऊन येते. हा, आलेच मी. हो हो हो, नमस्कार करते. नमस्कार करते. बाई अगदी माझ्या आईसारखे दिसता तुम्ही. अरे वा, वडील काय करतात तुझे? गेले अगो बाई, मी एवढी होते तेव्हाच गेले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. नाही नाही, आम्हाला सोडून गेले, देवाघरी नाही गेले. बाई, हो का? मला आणि आईला सोडून गेले. त्यांची कोणतरी मस्तपैकी आयटम होती म्हणे. अरे वा, अहो आपल्याला हवी तशीच मुलगी मिळाली. बाळ जा बाबांच्या पाया पड. हो हो, आवडेल मग. आमचे हे अगदी रसिक होते. आयुष्य आनंदात जगले. हो का? बाबांचा हा गुण घ्यायला मला नक्कीच आवडेल. तरी टॉवर मधल्या घरात आनंदाने राहायला आवडेल. काय? म्हणजे आता तुम्ही मला मुलगी मानलं ना, मग तुमच्या घरात नाही ठेवणार का मला? त्या बघ तुझ्या नवीन सासूबाई. अगं बाई, नमस्कार करते हो. अगं राहू दे राहू दे, लवकर लग्न होऊ दे, सगळी विघ्न दूर होऊ दे. अगं तू नमस्कार काय करतेस? माझ्या नशिबात नाही तुला सासू म्हणून जवळ घेणं, पण ह्या तुझ्या नवीन सासूबाई आहेत ना, त्यांना नीट घट्ट मिठी तरी मार. सासू सुनेचं नातं जितकं घट्ट तेवढंच पुढचं आयुष्य सुखकर होतं. हा, ये बाळाजी. बस ये. चला टेक करूया का? हो हो, चला 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 चला. अगं बाई, हे कशाला आता? काय साड्या? साड्या कशाला मला? एरवी ड्रेस वापरता का तुम्ही? नाही नाही, ती तसं नाही. बसा ना या. अगं बाई, इथंच थांब. हा, असं. नाही तसं काही नाही. म्हणजे साड्या तशा खूपच आहेत माझ्याकडे. म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्नच्या आहेत. म्हणजे 6 वारी आहे, 9 वारी आहे, कांजीवरम आहे, बनारसी आहे, चायनीज आहे. चायनीज? अय्या, ही कशी असते साडी? चायनीज म्हणजे चायनीज कशी असते माहितीये का? कसं कळणार आम्हाला तुम्ही सांगितल्याशिवाय? सांगते. म्हणजे कशी असते, त्याला एक चेन असते, ती लावली की झालं. हा, म्हणजे नेसायची गरज नाही, डायरेक्ट. यंदाच्या पाडव्याला मला चायनीज साडी हवी आहे. काय आत्ताच भाऊबीजेचा खर्च झाला. अगं बाई, कधी साडी घालावीशी वाटली तर यांच्याकडून आणू एखाद दिवस. नक्की नक्कीच. भाऊजी, आता लाड करायला 2-2 बहिणी मिळाल्यात तुम्हाला. हो, आणि मला 2-2 सासवा. काय का नुपूर, म्हणजे तसं सागर खूप चांगला मुलगा आहे. कुशल जरा येडं पेंद्र आहे ते अगदीच. कुशल कसं काय आवडलं बाई तुला? मला कळत नाही बाई. मला की नाही त्याची भाषा आवडली, त्या भाषेमधले शब्द आवडले. ते शब्द कानावर पडले तेव्हा असं वाटलं की हेच शब्द माझ्या आयुष्यात नवं चैतन्य आणू शकतात. हा, मला ना लग्नानंतर शिकायची ही भाषा. सासूबाई, तुम्ही शिकवाल मला ही भाषा? हो ना, जाम भारी वगैरे असेल. माझा मुलगा कुठे आहे? म्हणजे आवाज आला मला आत्ता. ओ आवाज यांनी काढला. यांनी, हो. मला ना काय सांगू तुम्हाला, मला ना आवाज काढायची खूप हौस आहे. म्हणजे माझे हे गुण आहेत की नाही सागर मध्ये पण आलेत माहितीये. उगाच काय ऍक्टर नाही झालाय तो. खरं सांगू का, मला सागरचा पण आवाज काढता येतो. हो अय्या, एकदा नाही हो, येत असेल तर लवकर काढा ना आवाज. मला अजून मटार सोलून द्यायची आहे. नाही येत आवाज. काढा.
फायनली तुझं लग्न होणार तर. आणि तुझ्यापेक्षा चांगला नवरा मिळणार आहे तिला. नुपूरचं लग्नाचं स्वप्न पूर्ण होतंय ना, हे महत्वाचं. हा. खरं तर ना, तुमचे खूप उपकार आहेत माझ्या. नाही ताई, खरं तर तुम्हीच माझ्यावर उपकार करताय. एवढी चांगली सून देते तुम्ही मला. नुपूर मला माझ्या लेकीसारखी आहे हं. खरं तर ती माझी सून होणार होती हा, पण माझ्या लेकाला दुर्बुद्धी सुचली आणि हे लग्न ठरायच्या आधीच मोडलं. दुसरं तिसरं कोणी असतं ना तर मला या घरातनं हकलून दिलं असतं, पण माझ्या या दोन भावांनी मला सांभाळून घेतलं, माझ्या नीरजला माफ केलं. पण मी मला स्वतःला माफ करू शकत नव्हते. नुपूरचं लग्न ठरेपर्यंत मला अपराध्यासारखं वाटत राहिलं असतं, पण आज मला आता ते वाटत नाहीये. आणि ते फक्त तुमच्यामुळे. फक्त एकच सांगते, माझ्या या लेकीला तुमची लेक म्हणूनच सांभाळा. हो, आणि तुम्ही अशा हळव्या होऊ नका. खरं तर या जागेवर टॉवर झाल्यानंतर मी तर म्हणते की तुमच्या लेकीला तुमच्या जवळच ठेवा. माझ्याच लेकाला मी तुमच्याकडे पाठवते घर जावई म्हणून. तसं माझं नेहमी इथे येणं होणारच नाहीये. पण एक वचन द्या मला, माझ्या मुलाला नीट सांभाळाल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या मुलाला अगदी आम्ही आमचा मुलगा समजून सांभाळू. बस, अजून काही नको. बस. अगं बाई, म्हणजे हे काय? अरे हा विग आहे. हे काय? माझ्या अंगठीत अडकले. व्ही घालता तुम्ही शिवाय? हे काय ताई? हे ताई नाहीये, हा ताई नाहीये. अरे हा काहीच नाहीये. ए बघ, मला हात लावायचं. हॅलो, ह्याने मेकअप केलाय पप्पा. हा सागर आहे. अरे हा फसवा माणूस सागर असू शकत नाही. हा कुशल आहे. दादा एक बोट पकड, मी सांगतो कुशल आहे की सागर. नाही, नाही, प्लीज माझं ऐकून घ्या. कुशल असं करूच शकत नाही. कुशल ही माझी पसंती आहे. आमचं लग्न ठरलंय. बाई गप्प बस ग, लग्न मोडतंय बहुतेक. पुन्हा नाही. खरं सांग, कोण आहेस तू? कुशल आहेस की सागर आहे? बोल, कोण आहेस तू? बोल. नाही, नाही, हा असं बोलणार नाही. याला मध्ये घ्या, याला मध्ये घेऊया. सगळे टेकू एकाच वेळेला काढूया ना, आपण बाहेर पळूया. थांबा का सागर, नाराय का कुशल? थांबा, सांगतो, सगळं सांगतो. मी सागर आहे. मीच कुशल आहे. आणि मीच त्यांचे आई बाबा आहे. सांगतो तू नका खरू खर्च भाऊ बीजेचा तरी केलं तेच. साड्या उचल आणि हात घेऊन जा. चल. का रे सागर, का आमच्या नट्टूच्या भावनाशी खेळलास असं तू? का केलंस? भावनांशी नाही खेळलो मी, घरासाठी केलं सगळं. अरे पण आमचंही घर आधीच मोडकळीला आलंय. आमच्या घराचं आम्ही काय ते बघून घेतलं असतं, पण तू का आमच्याच घरासाठी आमची थट्टा केलीस? नाही, तुमच्या घराची थट्टा नाही केली मी माझ्या घरासाठी केलं. मी साधा ऍक्टर आहे हो. स्ट्रगल करायला आलो, फार होरपळून गेलो हो. घरमालकाला भाडं दिलं नाही 6 महिने झालं, त्यामुळे घरातून हाकलून देईन असं म्हणाला तो. माझा रूम पार्टनर पण, त्याने तर माझं सामानच घराबाहेर टाकलंय. त्यामुळे राहायला जागाच नाही मला विवाह मंडळातून फोन आला की नुपूरशी ज्याचं लग्न होईल त्याला टॉवरमध्ये राहायला जागा मिळेल, म्हणून मी इथे आलो नुपूरशी लग्न करायला. मी माझ्या घरासाठी केलं. परिस्थितीमुळे झालं हे माझ्याकडून. तुम्हाला दुखवण्याचा अजिबात हेतू नव्हता माझा. म्हणजे माझं लग्न पुन्हा मोडलं? नुपूर, तुम्हाला खूप आवडलीस, पण या टॉवर मधल्या घरासाठी नाही. मी जेव्हा स्वतः घर घेईन ना, त्या दिवशी पुन्हा या घरात ये. तेव्हा मला तुझा निर्णय सांग. तेव्हाही माझा निर्णय हाच असणार आहे. माहितीये मला,
आय लव्ह यू. पण मला कुशल आवडला होता. अरे तो आएगा ना, कुशल भी आएगा ना. ये देख आ गया तेरा कुशल. तेरे को इधर से अपन लेके जाएगा डोली में बिठा के. ये बोले तो वन टास एकदम. अपन आएगा मतलब आएगा और नुपुर को वन टास लेके जाएगा. क्या कुशल चल सागर कारंडेचा नमस्कार. येईन मी नक्की. सागर जाताना ते ब्युटी पार्लर मध्ये जाणार नाही का? मग तू विग घेऊन जा ना.